तर मंत्री पंकजा मुंडे ही आज बीड दौऱ्यावर आहेत। पंकजा मुंडे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील। गेवराईच्या धोनराई गावामध्ये पाहणी केली जाणार आहे। पंकजा मुंडे शेतकऱ्यांच्या या परिस्थिती पाहून काल पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओही ट्विट केलेला होता। खचून जायचं नाही, परिस्थितीला धीराने सामोरे जा असं देखील आवाहन यातून बळीराजाला करण्यात येत आहे। तर आपण पाहतोय मराठवाड्यात आज अर्ध राज्य मंत्रिमंडळ असणार आहे। कॅबिनेट आज अर्ध मराठवाड्यात असेल, कारण मराठवाड्यात निर्माण झालेली परिस्थिती, पूरस्थिती या सगळ्याचा आढावा यातून घेतला जाणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत ठिकठिकाणावरून जोडले गेलेले आहेत। थेट जाऊया आपण। आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुधाकर जाधव देखील आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे देखील आपल्याला जायचं आहे, या सगळ्याचा आढावा घ्यायचा आहे। तर काकासाहेब कांबळे देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडूनही आपण अपडेट घेऊया। सुरुवातीला वसीम तुमच्याकडे येते। मुख्यमंत्री आज सोलापूरचा आढावा घेतील, लातूरमध्ये देखील मुख्यमंत्र्यांचा दौरा असेल, काय सध्या परिस्थिती आहे? लागवी निश्चितच पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यात जे आहे ते अतिवृष्टीमुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं आहे। करमाळ असेल, माडा असेल, मोहोळ असेल, दक्षिण सोलापूर असेल, या ठिकाणचं जे आहे ते अतिवृष्टीमुळे जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे। आणि या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्य अजित पवार हे दोघंही जे आहेत ते आता सोलापूरच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांच्यासोबत जे आहे ते मंत्री गिरीश महाजन बी आहेत आणि पालकमंत्री जयकुमार गोरे देखील जे आहेत आणि हे नुकसानग्रस्तांची पाहणी जे आहे ते करणार आहेत। त्या दरम्यान जे आहे ते अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी सकाळी 7 वाजल्यापासून जे आहे ते शेतकऱ्याच्या बांधावरती जे आहे ते पाहणी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांशी संवाद देखील करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। एकंदरीतच पाहिलं गेलं तर अतिवृष्टीमुळे शेतकरी असतील यांचं फार मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेती पिकांचं नुकसान झाले आणि त्याच दरम्यान मुख्यमंत्री काय घोषणा करतात का याकडे जे मात्र जे आहे ते लागवी सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्या दरम्यान मी सध्या जे आहे सोलापुरातील हत्तूर या ठिकाणी जर आपण पाहू शकतो की या ठिकाणी शेती पीक जे आहे ते पूर्ण पाण्यात गेल्याचं आपल्याला या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळत आहे। पूर्ण शिना नदीला जो आहे तो पूर आला आणि या पुरामुळे जे आहे ते पूर्ण शेती जे आहे ते पाण्याखाली असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत। या ठिकाणचे गाव देखील जे आहे ते गाव पूर्ण पाण्याखाली असल्याचं आपल्याला या पाहायला मिळत आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर लागवी मोठ्या प्रमाणात जे आहे ते अतिवृष्टीमुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते झालेलं आणि त्यामुळे मुख्यमंत्री लवकरात लवकर जे आहे ते मदत जाहीर करावी आणि तात्काळ जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे आहे ते पैसे जे आहे ते रक्कम पाठवावी अशी मागणी जी आहे ते शेतकरी वर्गातून केली जाते। लागवी वसीम, आता तुम्ही ज्या ब्रिजवर उभे आहात तिथून मागे जर पाहिलं तर सर्वत्र पाणीच पाणी परिस्थिती आहे। मंदिराचा काही भाग या ठिकाणी आपल्याला दिसतोय, अर्ध्याधिक मंदिर पाण्याखाली गेल्याचं देखील आपण या क्षणी दृश्यात पाहतोय। हा सगळा नेमका काय कोणता परिसर आहे, काय सद्यस्थिती आहे? तिथं वीज पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेला आहे का? खाण्यापिण्याची काही सोय त्या ठिकाणी केली जाते का? अन्न पुरवठा पोहोचवला जावा या दृष्टिकोनातून तिथं काही सोय करण्यात आलेली आहे का? किती जणांना या सगळ्या परिसरातून स्थलांतरित करण्यात आलेलं आहे? पहा, सणासुदीचे दिवस आहेत महाराष्ट्रामध्ये, शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे। अशातच ही परिस्थिती उद्भवल्यानं ऐन सणासुदीत आपलं घरकुल सोडून मात्र स्थलांतरित व्हावं लागतंय। काय नेमकी भावना आहे नागरिकांची? लागवी निश्चितच पाहायला गेलं तर मी सध्या सोलापुरातील हत्तूर या गावी जे आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणं जे आहे ते सोलापूर विजापूर महामार्ग जो आहे तो पूर्णपणे जो आहे तो पुरामुळे बंद पडलेला आहे। त्यामुळे वाहनांच्या रांगा जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहे ते रस्त्यावरती पाणी आल्यामुळे जे आहे हा महामार्ग जो आहे तो रात्रीपासून जो आहे तो बंद केलेला आहे। त्याचबरोबर या नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांना देखील जो आहे तो पुराचा
मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो बसलेला आहे। त्यामुळे बचाव कार्याच्या टीमकडून जे आहे ते जी लोक जे आहेत ते पुरात अडकलेले आहेत त्याचं बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे आणि त्यांना योग्य त्या ठिकाणी जे आहे ते त्यांचं स्थलांतर करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही वाहन चालक देखील जे आहेत त्यांना देखील जो आहे तो मोठा फटका जो आहे तो या ठिकाणी बसलेला आहे। कारण हजारो वाहनं जे आहेत ते सोलापूरवरून जे आहे ते विजापूरला जात असतात आणि महामार्ग बंद पडल्यामुळे या वाहन चालकांना देखील जो आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो या ठिकाणी फटका बसल्याचं आपल्याला जे आहे ते या ठिकाणी लागवी पाहायला मिळत आहे। लागवी अगदी किती तासांपासून या ठिकाणी खोळंबा आहे या वाहतुकीचा वसीम? लागवी निश्चितच पाहायला गेलं तर रात्रीच्या 11 वाजल्यापासून जे आहे ते ही वाहनं जे आहे ते या ठिकाणी थांबलेले आहेत। कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर जे आहे ते या वाहनांच्या रांगा जे आहेत ते या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र प्रशासनाकडून जे आहे ते या ठिकाणचे वाहन चालक असतील जे नागरिक अडकले आहेत त्यांना कुठलीही या ठिकाणी मदत कार्य जे आहे ते पोचली नसल्याचं जे आहे ते यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात येतात। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगाल कधी आलात आणि कधीपासून आपण थांबलायत? सर, गेली रात्रीच्या आम्ही 11 वाजेपासून या हातनूर गावाच्या ब्रिजवरती आहोत आणि आजूबाजूला पूर्ण पाण्याने वेढ्या घातलेल्या आहेत आणि जवळपास 10 ते 15 किलोमीटर प्रवाशांच्या वाहनांची लाईन लागलेली आहे आणि अजूनपर्यंत कुठलंही काही मदत कार्य इथं आलेलं नाही आहे प्रशासकीय। आणि बाजूलाच इथे जे गाव आहेत त्याच्या काही वस्त्या आहेत आणि त्या वस्त्यांवरती काही कुटुंब अजूनही तशीच आहेत, ज्यांना अचानक रात्री पाऊस आल्या कारणानं त्यांना स्वतःचा बचाव करता आलेला नाही आहेत। तर त्या कुटुंबाला जर लवकरात लवकर मदत मिळाली काही प्रशासकीय तर बरं होईल, कारण काही म्हातारी जीव आहेत आणि लेकरं आहेत 8-10, त्यांचा इथे प्रशासकीय जी काही टीम आहे त्यांनी लवकरात लवकर सहकार्य करण्याची मदत करण्याची जरा घाई केली तर बरं होईल। लागवी निश्चितच अजूनही काही आपल्या सोबत आहेत, कधीपासून थांबलायत काय सांगाल? रात्री 11 वाजल्यापासून आम्ही थांबलो आहे तिथं आणि 11 वाजल्यापासून हा जो पूर आलेला आहे नदीला तो पाणी काही वसरलेलं नाही आहे आणि या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। एकंदर निश्चित ज्या रात्रीपासून जे आहेत ते या ठिकाणचे वाहन चालक असतील ते परगावी जाणारे नागरिक असतील ते रात्रीपासून थांबलेत आणि त्यामुळे त्यांना जे आहेत ते मोठ्या अडचणीचा सामना देखील जो आहे तो या ठिकाणी त्यांना करावा लागत आहे। लागवी अगदी वसीम, तुम्ही असेच आमचा संवेद जोडले राहा। थेट जाऊया आपण आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडे जालन्याला। सुधाकर, काय नेमकी परिस्थिती आहे आज जालन्याचा? देखील उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा घेतला जाईल, परिस्थिती जाणून घेतली जाणार आहे। लागवीजी, नक्कीच आपण जर पाहिलं तर मागील 24 तासापासून जालना जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार या ठिकाणी माजवला आहे। गेल्या काही दिवसापासून पाऊस हा सतत जालना जिल्ह्यात पडत आहे। मागील 24 तासात जर आकडेवारी आपण जर पाहिली तर 5 मंडळामध्ये अतिवृष्टी ही जाहीर करण्यात आली आहे। गोदावरी, दुधना आणि पूर्णा यासह अन्य नद्या जे आहेत ते दुथडी भरून वाहत आहे। यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। मागील 25 दिवसाच्या आकडेवारीमध्ये माहिती समोर आली आहे की 2.5 लाख हेक्टरवरील शेती पिके जी आहेत ते जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेली आहे। सोयाबीन, कापूस, तूर यासह अन्य पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेले आहे जालना जिल्ह्यामध्ये मागील 25 दिवसाच्या आकडेवारीमध्ये। आणि आज जे आहे ते जालन्यामध्ये बदलापूरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे अतिवृष्टीची पाहणी करणार आहे आणि त्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे हे देखील परतूर तालुक्यातील गोळेगाव या ठिकाणी पाहणी करतील। त्यानंतर घनसावंगीला देखील पंकजा मुंडे अतिवृष्टीची पाहणी करणार आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान शेती पिकांचं झालेलं आहे। अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। काही लोकांना रेस्क्यू करून बाहेर देखील काढण्यात प्रशासनाला यश आले आहे। मात्र या लोकांचं पुनर्वसन व्हावं अशी देखील मागणी होत आहे। आज पंकजा मुंडे गोळेगाव येथे येणार आहेत आणि काही थोड्या वेळातच ते या ठिकाणी दाखल होतील। या सर्व परिस्थितीचा पंकजा मुंडेकडून आढावा घेतला जाणार आहे, अतिवृष्टीची पाहणी केली जाणार आहे। मात्र आता प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे न करता तत्काळ शेतकऱ्यांना अगदी मुद्दा लक्षात येतोय सुधाकर, नुकसानीचे पंचनामे करण्यापेक्षा तात्काळ मदत द्या अशी मागणी आता बळीराजाकडून केली जाते। तुर्तास धन्यवाद वसीम आणि सुधाकर, तुमच्या दोघांचेही आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।